साप म्हटलं की अनेकांच्या अंगावरती काटा येतो. पण महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जिथं साप हा भीतीचा विषयच नाही, तर घरचाच एक सदस्य मानला जातो. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील असलेलं शेटफळ हे गाव एक सापांचं गाव म्हणून देखील ओळखलं जातं. या गावातील मुलं खेळण्यासोबतच नव्हे तर जिवंत कोबरा सापासोबत देखील खेळताना दिसतात. या गावामध्ये साप कुठल्याही घरामध्ये सहजपणे वावरत असतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोबरा सारखा विषारी साप असून देखील गेल्या अनेक वर्षांमध्ये इथे साप चावून एकही मृत्यू झालेला नाही. शेटफळ मधील प्रत्येक घरामध्ये कोबरांसाठी एक खास जागा असते. कुठे बीळ असतं, कुठे कोपरा असतो. आणि हे साप इथे पाळले जात नाहीत, पण तरी देखील लोक त्यांच्याशी आपला अघळ-पघळ सुसंवाद साधतात. खरं तर गावातील लोक या सापांना भगवान शिवाचे दूत मानतात. सापाबद्दलचा आदर हा भीतीतून नाही तर श्रद्धेतून निर्माण झालेला आहे. नागपंचमीच्या दिवशी ते विशेष उत्सव साजरा केला जातो. महिला उपवास करतात, मातीची रांगोळी काढतात आणि सापांकरवी आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करतात. खरं तर शेटफळ हे गाव म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक अद्भुत उदाहरण आहे, जिथे माणूस, निसर्ग आणि विषारी सापांसारख्या प्राण्याबरोबर सुद्धा एक अद्भुत समजुतीच्या नात्याने बांधलेलं आहे. आणि हे गाव म्हणजे केवळ एक रहस्यमय नाही, तर आपल्या निसर्गाशी एक वेगळीच नाळ जोडून देणारं आहे. तर मंडळींनो, शेटफळ सारखं गाव जगात विरळच. तुम्हालाही वाटतं का की निसर्गाशी आपलं नातं इतकं खोल आणि जिवंत असावं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगळ्या अद्भुत आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा स्प्रेडिट प्रस्तुत श्रावण मास विशेष. धन्यवाद.